भाग्य आहे. म्हणून तुम्ही सर्वजण आजच्या या पवित्र श्रावण मासाच्या निमित्त गोदामाईच्या तटी बाळगीर महाराजची जन्मस्थळी अशा ठिकाणी एवढ्या संतांचा मेळा, आजच एक छोटासा कुंभमेळा तरीच त्या अशा तऱ्हेनं हा कार्यक्रम होत आहे. आणि जेव्हा कार्यक्रम आहे तेव्हा भारतातील अनेक साधू संत येतील, अनेक साधू संतांचं आखाड्याचे संत येतील, दसनामी आखाडा, अजून कोणी आखाड्याचे सगळे काही साधू संत येतील. आणि त्या संतांचं गोदावरी स्नान, आणि ते स्नान केलं तुम्हाला स्नान करायला म्हणते का, तर पुन्हा कुंभ बी आहे, उज्जैनचा कुंभ आहे, त्या वर्षी उज्जैनचा कुंभ आहे आणि त्या कुंभाचं तीर्थ तुम्हाला येतं तुझं आंघोळी करायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यवान ठरणारा. नारायणगिरी महाराजांनी जे हातात कार्य घेतलं त्या कार्य सर्व यशस्वी भाऊ असा त्यांना आशीर्वाद. आणि सर्व संत मायापानी उदार अंतकरणानं सर्व संतांचा मेळासाठी योगदान दिलं, त्याबद्दल त्यांना मी त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. आणि साधू संतांनी सर्व, आता जुना काळ बदललेला आहे, विज्ञान युगाचा काळ आहे, आज विज्ञान युगाचा काळ असल्यामुळे सर्व साधू संतांनी, सर्व जे काही पंथ आहे त्या पंथांनी एकत्र येणं काळाची गरज आहे. तर आपला सनातन हिंदू धर्म एकत्रित राहू शकतो, जगू शकतो, नाहीतर फार परकी लोकांचा त्रास होणार आहे. ही भविष्यवाणी आहे. म्हणून सर्व साधू संतांनी आपापलं लहान मोठं काही न समजता संतांच्या ठिकाणी सर्व एक असलं पाहिजे. सर्वांनी एक. तुम्ही या गावचे जे सर्व भक्तवर्ग आहात, ही भूमी संतांना दान केली आणि त्या भूमीचा उपयोग कसा घ्यायला ते बघा, किती छान उपयोग आहे. म्हणून तुम्ही ज्यांनी भूमी सर्व गावकऱ्यांनी मिळून दान केली बापूला, त्याचा उपयोग संत कार्यासाठी, नामासाठी, गुरुचैत्राचं पारायण करायचं, नामस्मरण करायचं, गोदावरीच्या काठी, गोदावरीच्या मायेच्या खुशीमध्ये तुम्हाला सर्वांना साधना करता येईल. असंही आश्रम नारायणगिरी बापूला बाळगीर महाराजांची कृपा, त्यांच्या पश्चात त्यांनी चांगल्या तऱ्हेनं हा मठाचं कार्य सांभाळत आहे. तुम्ही सर्वांनी त्यांच्यावर श्रद्धा ठेवून हे सर्व कार्यासाठी सदैव सहयोग करत राहा. आता संताला दान केल्यानं कमी पडत नाही, संताची सेवा केल्यावर तुम्हाला कमी पडत नाही. म्हणून संत सेवा केली पाहिजे. आज तुम्हाला किती चांगला श्रावण मास आहे, चातुर्मास चालू आहे. चातुर्मासामध्ये तुम्हाला एवढ्या संतांचं दर्शन व्हायला. जरी तुम्ही दत्तपरटला गेला, किवळ्याला गेल्या जरी, तर तुम्ही रुद्रगिरी महाराज दर्शन करतो मला, तर तुम्हाला दर्शन मिळेल का? एवढे जे संत आहेत, एवढ्या कोणाच्या मठामध्ये का तिथं जाऊन दर्शन होत आहे, पण तुम्हाला इथं दर्शन व्हायला हे परम भाग्य आहे. म्हणून तुम्ही सर्वजण आजच्या या पवित्र श्रावण मासाच्या निमित्त गोदामाईच्या तटी बाळगीर महाराजची जन्मस्थळी अशा ठिकाणी एवढ्या संतांचा मेळा, आजच एक छोटासा कुंभमेळा तरीच त्या अशा तऱ्हेनं हा कार्यक्रम होत आहे. आणि जेव्हा कार्यक्रम आहे तेव्हा भारतातील आणि 2028च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी संत निवासाचं बांधकामाचं काम हाती घेतलं. त्याचा स्लॅब होता, बापू म्हणजे स्लॅबच्या दिशा की म्हणजे संतांच्या हातानं पुष्प पडतील, म्हणजे त्याच्यावर दृष्टी पडेल, आमचं काम थोडं गतीला लागलं, म्हणून त्यांची अमृतदृष्टी पडेल. म्हणून हा आज 25 तारखेचा दिवस आजचे आपल्या परिसरातील गोपाळगिरी बापू, दत्तबर्डी शिखर तिथले महंत आणि आपले किवळे रुद्रगिरी महाराजी, हे सर्व संत मंडळी, त्यांच्या सर्व सानिध्यामध्ये संतांचं बी आगमन झालेलं आहे. तुम्ही सर्व सद्भक्त मंडळी बराच वेळ झालं बसलेल्या, तर एक लक्षात ठेवा, इथं जे मोठा कार्यक्रम होणार आहे, आता आपल्या परिसरात सगळे आता एक गिरी घराणं, सगळं बन घराणं, पुरी घराणं सर्व आपल्या परिसरामध्ये आहे. आपल्या परिसरातले घरचे माणसं आहेत, गिरी असू द्या, पुरी असू द्या, पण हे घरचे माणसं आहेत कार्यक्रमामध्ये. पण बाहेर गावून, भारतातून, उत्तर भारतातून आपल्याकडे संत येतात म्हणजे आपलं परम भाग्य आहे. पूर्ण भारतातील संत येतात म्हणजे कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ते खूप सुंदर सुरुवात आहे. त्यांचे चरण कमल पडले म्हणजे तुमचा कार्यक्रम पूर्ण यशस्वी होत असतो. पण संतांचं दर्शन आपल्याला जाऊनही तिथं घडत नाही, तर मग आपण येथे येऊन घडलं की आपलं परम भाग्य. ही बाळगीर महाराजांची पुण्य आहे. हे साधू संत मंडळी पिंपळगावला उत्तर भारतातले 2 महिन्याचा चातुर्मास करत आहेत. 2 महिने कथा चालू आहे पिंपळगावला. 1 महिना शिवमाग्र कथा, 1 महिना दत्त कथा आहे. अशा तऱ्हेचा कार्यक्रम त्यांनी 2दा-3दा मला म्हणले की बापू गोदावरीला आम्हाला स्नान करायचं आहे. गोदावरीला स्नान करायचं म्हणल्यानंतर महाराजांना
नारायणगिरी महाराजांना सूचना केली, बापू पाणी आहे का चांगलं, त्यात पाऊस नाही या वर्षी कस काय आहे म्हणले, म्हणून येतच आम्ही, नाही तर काळेश्वरला नांदेडचे पोरं नियोजन करून आले. पण मला संताच्या ठिकाणी सिद्ध महात्मा बाळगिरी महाराज यांची जन्मभूमी अशा पवित्र ठिकाणी स्नान करणं, नरसिंहाचं मंदिर, तीर्थाचं ठिकाण आणि जिथं संत जन्मले ती भूमी, देव सुद्धा त्या भूमीवर मस्तक ठेवायला तुष्टत असतात. देवाला सुद्धा ज्या भूमीला सिद्ध संत होऊन गेले त्या भूमीला संत जन्मले त्या भूमीसाठी तिथली माती आपल्या मस्तकात देव सुद्धा तुष्टत असतात. म्हणून मी म्हणलं बा एवढ्या संतांचे चरण कमल आपल्या अशा पवित्र ठिकाणी, म्हणून नारायणगिरी महाराजांना आम्ही बोललो काही हरकत नाही म्हणजे या तारखेला या म्हणजे आम्ही करू ती व्यवस्था सगळी. तर योगायोगासाठी त्यांच्या या 2028च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बी आम्ही येथा तेव्हा बी कार्यक्रम घेतला होता, तेव्हा आलतो आणि 2028च्या कार्यक्रमाच्या हो गया ये स्वर्ग नहीं, स्वर्ग में तो क्या है, देवताओं के पास भोग बाहुल्य, और यहाँ देखो अखंड दत्तात्रेय भगवान का कीर्तन हो रहा है। आप लोगों के कितने सौभाग्य हैं कि नारायण गिरी जी महाराज के कारण आपको इतने अनेक संतों के दर्शन हो गए। यदि प्रत्येक व्यक्ति चाहे कि हम संतों के दर्शन करना चाहते हैं, हमारे यहाँ कहावत है, सत्तू समझते हैं आप लोग, है ना, कहते सत्तू बांध के जाए वो घर से, और महाराज पूरे भारतवर्ष से तीर्थों के दर्शन करे, तब भी महाराज सहज में इतने संतों के दर्शन अति दुर्लभ है। और आप लोगों के कैसे महाराज मोटे सौभाग्य कि यहाँ घर बैठे ही आपको इतने सारे संतों के दर्शन हो गए। और आपके महाराज जी बोले भैया है, देखो बालक को कोई वस्तु की आवश्यकता पड़ती तो कहाँ से लेता है, बालक किससे मांगता, बोलो भैया से मांगते, माँ से मांगता है। तो पूज्य श्री बालगिरी जी महाराज बोले देखो किसी वस्तु की आवश्यकता पड़े बस माँ से कह दो, बोले हमने कह दिया जाओ ले आओ, भरकर खिलाया। बोले मार बाप जी ये तो पानी है, बोले पानी नहीं, बोले देखो दिव्य चक्षुओं से देखो, इसको कढ़ाई में डालो, और जैसे महाराज कढ़ाई में डाला डाल
कलियुगामध्ये अधर्म झाला लोक झाले दुष्योक कोठून आले कोठे जाणे न कळतो हित नाती धर्म फार वाढला झाले अभक्त सुष्णोदर्या पायी गुंग झाले बहुत जय देव सद्गुरुनाथा दयाळा श्री गुरुनाथा दयाळा विश्वोद्धारासाठी जग उद्धारासाठी करशील गंगा दिनेला जड जीवाची करुणा एवढे सद्गुरुनाथ अवतार घेतले गंगा तीरायनाथ
सोमोशी जन्म झाला शके कुळात बाळपणापासून वाचसी नामदेव दत्त जय देव सद्गुरुनाथा दयाळा श्री गुरुनाथा दयाळा विश्वोद्धारासाठी जगोद्धारासाठी करशील गंगाची लीला संभाजी पाटील मराठा श्री गुरुचा पिता देवी श्री सद्गुरु रायाची माता गुरुदेव महाराज सद्गुरुनाथ